हॅलो फ्रेंड्स, सर्वांना मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुमची आवडती चिवचिव चिमणी आणि माझ्या हॅपी वर्ल्ड या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. मी तुम्हाला इतके व्हिडिओ शेअर केले, तुम्ही त्याला लाईक शेअर सबस्क्राईब केलं. असंच करत राहा, म्हणजे मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ शेअर करत राहील. आज आपण बनवणाऱ्या नवीन रेसिपीचं नाव आहे चालतं बोलतं कैरीचं लोणचं. आता चालतं बोलतं म्हणजे काय विचार बघू, कारण हे पटकन झटकट बनतं आणि तो तुम्ही त्याला पावसोबत, पोळीसोबत, वरण भातासोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता. तर रेसिपीला सुरुवात करूया. ही स्वच्छ कैरी धुवून त्याचे बारीक बारीक तुकडे बनवून ही घेतलेली आहे. साखर, मीठ, मसाले, मोहरी आणि तेल. तर आता आपण क्रियाला सुरुवात करूया. तर आधी आपल्याला हे घालायची आहे साखर आपल्याला 6 चमचे घालायचे. 1 2 3 4 5 आणि 6 आपण घालून घेतलेली आहे आणि थोडीशी वरून घालूया. आता आपण घालूया 2 चमचे मीठ. तर ही रेसिपी तुम्ही 6 ते 7 दिवस टिकते, त्यामुळे ही खायलाही छान वाटते. तर आता आपण याला मिक्स करून घेऊया. हे मस्त लागतं कैरीचं लोणचं आणि खायलाही मस्त छान वाटतं. मुलांनाही खायला आवडेल. पोळीसोबत मेन म्हणजे तुम्ही पोळीमध्ये असं छान त्याला रोल करून मुलांना खायला देऊ शकता. हे मीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर मी आता याला हलवून रेडी केलेला आहे. आता आपण बनवूया तडका बनवूया. आता आपल्याला बनवायचा आहे तडका. आधी आपण याला गॅस पेटवून घेऊया. हा पॅन ठेवला आहे. आता आपल्याला घालायचे तेल घालून घ्यायचे. तेलामध्ये आपल्याला घालायचे थोडी चवीसाठी मोहरी. तर मी मोहरी घालून घेतली आहे. आता आपल्याला घालायचे 2 मिनिटं थांबायचे. तर आता हे घालायला घ्यायचे आपल्याला सर्व मसाले. आपल्याला मेन म्हणजे पहिल्यांदा घालायची आहे हळद, तिखट, तुम्ही चवीपुरतं घालू शकता, सांबार मसाला, गोडा मसाला, पावभाजी मसाला, थोडंसं हिंग आणि चाट मसाला. सगळं घालून घेतलंय. हे बघू शकता आपला उकळी फुटली आहे, मस्त दिसायला लागले. तर सावकाशपणे हे घालून घ्यायचं आणि याला ठेवून द्यायचं बाजूला, कारण हे खूप गरम असतं म्हणून. तर याला वरती धरायचं आणि आपले हे जो आपण आत्ता तडका ॲड केला ना ह्याच्यात, तो तडका मिक्स करून घ्यायचा. तडक्याचा स्मेल मस्त सुटला आहे. तुम्ही त्यावर थोडीशी कोथिंबीर पण भरभरू शकता. हे बघू शकता, हे चालतं बोलतं कैरीचं लोणचं. हे पटकन बनवून होतं. घरी पाहुणे आली असतील तरी पण तोंडी लावायला तुम्ही पटपट कैरीचं लोणचं बनवू शकता. ही आमच्या आजीच्या कडची सिक्रेट रेसिपी आहे, जी रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर केली. अशी ही सेम आजी बनवते. खरं
आजीची आणि माझ्या हातची चव थोडी वेगळी असू शकते, कारण आजीच्या हातचं एकदम मस्त बनते. तर आता आपल्याला हे सर्व करण्यासाठी एका बाउलमध्ये सर्व करताना बाउलमध्ये घालायचे. हे बघू शकता. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण प्लीज शेअर करा. धन्यवाद. ओम शांती ओम.